प्रेक्षकांनो, थांबा थोडं. आजच्या भागाची सुरुवातच अशी आहे की तुम्ही अजिबात स्किप करू शकणार नाही. आणि जर तुम्ही इथे पहिल्यांदाच आला असाल तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा भाग ना एकदम सस्पेन्स आणि ड्रामाने भरलेला आहे. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागात राकेश अगदी संतापलेला दिसतो. ईश्वरी त्याच्या हातातून निसली हे त्याला काही केल्या पचत नाहीये. तो स्वतःशीच पुटपुटत असतो, इतक्या परफेक्ट प्लॅनिंग नंतर सुद्धा ही इंदुरी जिलेबी माझ्या हातातून कशी निसली, माझ्याच अक्कलला काय झालंय, असं म्हणत तो स्वतःलाच ओरडतो, स्वतःलाच अपमानित करतो. रागाच्या भरात तो आरशात स्वतःकडे बघतो आणि म्हणतो, राकेशा, तुला स्वतःलाच लाज वाटली पाहिजे. इतके दिवस झाले एका नाजूक मुलीवर सुद्धा ताबा मिळवू शकत नाहीस. आणि त्या क्षणी राग अनावर होऊन बाजूच्या बॉक्स तो आरशावर आपटतो. काच फुटते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेडेपणाची छाया उमटते. इकडे ईश्वरी आणि अर्णव फंक्शनच्या कोप्यात येतात आणि अर्णवचं पहिलंच वाक्य, मी सिंदूर, व्हॉट इज रॉंग विथ यू, असं हाताला धरून का घेऊन आलीस. ईश्वरीचा चिडलेला चेहरा पाहून तोच गोंधळतो. ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे मी का घेऊन आली हेच विचारणार. तुम्हाला तुमची चूक दिसत नाही का. अर्णव हवालदिल, मी काय चुकलो, फक्त फोटोच तर काढत होतो. तेवढ्यात ईश्वरीचा राग उफाळून येतो. फोटो काढत होतात की तिच्याशी मुद्दाम चिकटत होतात. ती लावण्या मॅडम सगळं हेतुपूर्वक करते आणि तुम्ही अगदी नॉर्मल रिएक्ट करता. अर्णवला अजूनही काहीच कळत नाही. तू अचानक इतकी चिडलीस तरी का. आतापर्यंत तर तू ठीक होतीस. आणि इथे ईश्वरीच्या मनात वादळ फुलू लागतं, मी एवढी चिडली कशाला. सर काहीच चुकीचं करत नव्हते, चूक माझीच होती का. तेवढ्यात मामा तिकडे येतो. अरे काय चाललंय इथं. तुमचे आवाज वाढले तर मीडियासमोर वेगळंच चित्र तयार होईल. ईश्वरी लगेच म्हणते, मी शांतपणे सांगितलं पण सर ऐकतच नाही. अर्णव लगेच प्रतिवाद करतो, बघितलंत मामा, प्रश्न विचारला तर नीट उत्तरच नाही देते. आता मामा दोघांकडे पाहून गोंधळतो. कोणाची बाजू घ्यावी हेच समजत नाही. पण प्रेक्षकांनो, इथेच खरी गोष्ट सुरू होते. ईश्वरी मामा बाजूला गेल्यावर स्वतःशीच विचार करायला लागते, मी चुकीचं तर वागले नाही ना. सरांना अशा रीतीने ओढून आणणं चुकीचं होतं का. मीच जास्त भडकले का. आणि तिच्या समोर पुन्हा तेच दृश्य चमकू लागतं. लावण्या अर्णवच्या जवळ येऊन फोटो काढणं, मीडिया कॅमेऱ्यांचे फ्लॅश आणि तिच्या मनात उठलेला असूया, राग, असुरक्षितपणा. त्याचवेळी मामा परत येतो आणि म्हणतो, काय ग, चेहरा इतका पडला का. अर्णवसोबत भांडलीस आणि आता स्वतःलाच पश्चाताप होतोय ना. ईश्वरी काही बोलत नाही, पण तिच्या शांततेतच सर्व उत्तरं होती. मामा विचारतो, तर मग काय करायचं, घरी जायचं की परत फंक्शनला. ईश्वरी काहीच उत्तर देत नाही. तिच्या मनात भावनांचं रणांगण सुरू असतं. आणि प्रेक्षकांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. एका बाजूला राकेशच्या सुडाच्या ज्वालामुखी उफाळून येतोय, दुसऱ्या बाजूला अर्णव. ईश्वरीच्या नात्यात गैरसमजांचे ढग जमायला लागलेत. फंक्शन संपत आलंय, वातावरण शांत आहे असं वाटतं, पण मागच्या बाजूला लावण्याच्या मनात वेगळंच तांडव सुरू आहे. ती वल्लरीला फोनवर सांगतच असते, जर त्या आकाशला तू हॉस्पिटलला घेऊन गेली नसतीस तर ही मिडल क्लास ईश्वरी घरातून बाहेर पडलीच नसती. तिच्या आवाजात प्रचंड चीड. वल्लरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात राकेश त्यांच्या संभाषणात शिरतो आणि म्हणतो, लावण्या, तुझा फोकस पूर्णपणे चुकीच्या दिशेला चाललाय. तू ईश्वरीवर लक्ष ठेवतेस, पण तुला लक्ष ठेवायचे आहे ते अर्णववर. एकदा अर्णववर ताबा मिळाला की ईश्वरी काहीच करू शकणार नाही. ही वाक्य ऐकताच लावण्या थोडी शांत होते, पण पुढच्या क्षणाला कोणीतरी मागून आवाज देतं, कोणाच्या फायद्याबद्दल बोलताय तुम्ही. आणि तिथे उभी असते अंजली. क्षणभर लावण्या आणि वल्लरीचं रक्त सटकतं. त्या दोघींचे चेहरे फिकट. लावण्या पटकन फोन ठेवते. अंजलीच्या डोळ्यात संशय, मी काहीतरी चुकीचं ऐकलं का. अचानक वल्लरी सिच्युएशन हाताळते, अगं अंजली, काही नाही ग. लावण्या नुसती चिडचिड करत होती. तिला सांगत होते की शांत राहायला हो, त्यातच तिचा फायदा आहे. अंजली म्हणते, हो, मी नाही आले फंक्शनला, माझा पाय मुरगळला, असं म्हणत ती मुद्दाम दुखण्याचं नाटक करते. राकेश लगेच पुढे येतो, अरे काही नाही, चल मी तुला गरम आल्याचा चहा करतो. अंजली आणि मामीला घेऊन तो आत जातो. आणि लावण्या, वल्लरी एकमेकांकडे बघून सुटकेचा निश्वास टाकतात. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती आहे का, इथेच खेळ संपत नाही. कारण लावण्याच्या डोक्यात आता एक नवीन, अजून धोकादायक प्लॅन आकार घेतोय. तिच्या चेहऱ्यावर एक काळी धूर्त स्मितरेषा उमटते. आज नाही, पण लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे. इकडे दुसऱ्या बाजूला आकाश आणि नम्रता फोनवर बोलत असतात. आकाश म्हणतो, दादाने मला सांगितलं होतं की ईश्वरीला एकटीला सोडू नको, पण आज मला आईला घेऊन हॉस्पिटलला जायलाच लागलं. दादा इतका चिडला तरी का हे कळलं नाही. नम्रता शांतपणे समजावते, आकाश सर, आईची काळजी घेणं हेच खरं कर्तव्य आहे. तुम्ही काहीही चुकीचं केलं नाही. ती पुढे म्हणते, आणि ईश्वरीला एकटी नको ठेवायला असं दादा म्हणतोय, कारण दिवाळीला जो हल्ला झाला होता ना,
त्याचा परिणाम अजूनही त्यांच्या मनात आहे. हळूहळू दोघांचं संभाषण भावनिक होतं. आकाश म्हणतो, तुझ्याशी बोललं की मन हलकं होतं नम्रता. ती शांतपणे हसते. ठीक आहे सर, बोलूया. दोघांचे स्वर हळूहळू जवळ येत जातात. त्यांच्यामध्ये एक वेगळीच माया निर्माण होत चाललीये. पण त्याच वेळी दुसरीकडे एक खूप घातक गोष्ट घडते. स्टाफ लावण्याला एक छोट्या बाटलीतून औषध देतो. मॅम, तुम्ही सांगितलेलं औषध. त्या बाटलीकडे पाहता क्षणी लावण्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर चमक येते. ती स्वतःशी म्हणते, आर आतापर्यंत मी खूप सहन केलं, पण आता मात्र नाही. हे औषध तुला माझा बनवणार. आणि ती मिडल क्लास ईश्वरी आजच्या रात्रीनंतर तुझ्या आयुष्यातून कायमची गायब. तिच्या डोळ्यात सुडाची ज्वाला पेटलेली. आणि प्रेक्षकांनो, ही ज्वाला आता शांत बसणार नव्हती. इधर ईश्वरी आणि मामा बाहेर पडतात. ईश्वरी अजूनही मनातला मनात विचार करत असते. मीच चुकीची होते का? सरांना इतकं खरंच रागवायला नको होतं. तिच्या मनातलं वादळ अद्याप शमलेलं नव्हतं. आता तुम्ही जे ऐकणार आहात ना, ते पूर्ण फंक्शनचं वातावरण उलथवून टाकणार आहे. आणि जर अजून लाईक व सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करा, कारण आजचा तिसरा भाग भन्नाट जाणार आहे. तर चला सुरुवात करूया. लावण्या हातात औषधाची छोटी बाटली धरूनच मनातल्या मनात खतरनाक प्लॅन आखते. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र काळं अधूर स्मित येतं. आजची रात्र फक्त माझीच. हे औषध तुझ्यात गेलं की काम माझंच होणार. दुसरीकडे अर्णव फंक्शन नंतर थकलेला आपल्या केबिनमध्ये कामात गुंग असतो. लावण्या अगदी नाजूक पावलांनी त्याच्या जवळ येते आणि त्याला गरम ब्लॅक कॉफी देते. हे घे गरम कॉफी. मला माहिती आहे ना तुला किती थकवा आला असेल. ती त्याच्यासमोर ट्रे ठेवते आणि नकळत त्या कॉफीत ते औषध मिसळते. अर्णव सहजच कप उचलतो. पहिला घोट, दुसरा घोट. आणि प्रेक्षकांनो, इथेच सगळं बदलायला सुरुवात होते. काही क्षणांनी अर्णवच्या भुवया आकडतात. मग अचानक तो विचित्रपणे हसायला लागतो. खोडकर, कंट्रोल न होणारं वेडसर हसू. लावण्या त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत म्हणते, व्हॉट इज रॉंग पण तिला मिळणारा उत्तर फक्त वेड्यासारखं हसू. अर्णव उठून उभा राहतो आणि डोकं हलवत म्हणतो, मला काहीतरी होतंय. मधून मधून तो हसतच असतो, जणू कुणीतरी त्याच्या रिमोट कंट्रोल हातात घेतलाय. लावण्याच्या डोळ्यात आनंद नाचतो. औषध काम करतंय. आता माझ्या हातात आहे. ती त्याच्या जवळ येते, त्याला पकडते आणि कोमल आवाजात म्हणते, काही बोलू नकोस, फक्त माझ्या जवळ ये. अर्णवचं संतुलन बिघडत जातं आणि तो तिच्या अगदी जवळ कोसळतो. लावण्या त्याला पकडते आणि तेवढ्यातच त्याच्या गालाजवळ आपला चेहरा नेते. ती फुसफुसते, तुला माहिती आहे का, आपण दोघे आधीपासून परफेक्ट आहोत. तुझी ती मिडल क्लास बायको तुला अजिबात सूट होत नाही. अर्णव डोळे मिचकावत म्हणतो, नो, आय डोंट थिंक सो. पण त्याचं बोलणं तुटक, नशेच्या भरात. लावण्या हळूच त्याचा चेहरा धरते. फक्त तू आणि मी, आपण आधीपासून क्लोज आहोत. बिझनेस पार्टनर, बेस्ट फ्रेंड्स. याचा अर्थ आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत. आणि ती हळूहळू त्याच्या ओठांकडे झुकायला लागते. पण प्रेक्षकांनो, येतं इथेच धमाका. दार अचानक उघडतं आणि तिथे उभी असते ईश्वरी. तिचे डोळे लालेलाल. लावण्या हात पुढे नेत असते. तेवढ्यात ईश्वरी धावत येते आणि तिचा हात जबरदस्त ओढते. लावण्याचा तोल जातो. हू द हेल इज धिस? ती ओरडते. ईश्वरी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, मी ईश्वरी अर्णव राजेश शिर्के. आणि पुढच्या क्षणाला धाड, तिच्या कानाखाली एक झणझणीत चापट बसते. लावण्या थिजून जाते. अर्णव मागून हसतच म्हणतो, आली माझी बायको, आली माझी मिस इंदोर. ईश्वरी अर्णव राजेश शिर्के. आणि आनंदानं तिच्याकडे धावत जाऊन तिला मिठी मारतो. ईश्वरी त्याला बाजूला करून थेट लावण्याकडे पाहते. बस झालं लावण्या मॅडम. एका लग्न झालेल्या पुरुषावर बाहेरची बाई वाईट नजर ठेवली तर तिला अशीच कानाखाली बसवावी लागते. लावण्या थरथरते. ईश्वरी पुढे म्हणते, अजिबात माझ्या अर्णव सरांच्या जवळ येऊ नकोस. आमचं लग्न आहे, माझं मंगळसूत्र आहे आणि त्यांच्यावर फक्त माझाच हक्क आहे, समजलं? अर्णव मागून टाळ्या वाजवत म्हणतो, ही आहे माझी बायको. ईश्वरी लावण्याच्या डोक्यावर आक्रमक रागाने बोलते, इथून पुढे जर सरांसोबत काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. माझ्या नव्याच्या दिशेने बघण्याची हिंमतही करू नकोस. लावण्या गप्प, पूर्ण गप्प. तिचा प्लॅन कोसळलेला. आणि अर्णव, तो अजूनही औषधाच्या नशेत. कधी हसतो, कधी उड्या मारतो, कधी ईश्वरीला मिठी मारतो. ईश्वरी त्याला सावरायचा प्रयत्न करते. सर, थांबा, बसणार का? पण तो हसतच बसतो. माझं विमान उडतंय. ईश्वरी अर्णवला धरून बसवते, पण त्याची अवस्था अजूनही बिघडतच चाललेली असते. तो अजूनही अनावर हसत असतो. कधी उड्या मारतो, कधी गोल गोल फिरतो, जणू काही त्याच्या शरीरावर त्याचा ताबाच नाही. ईश्वरी घाबरते. अर्णव सर, शांत बसाना. काय होतंय तुम्हाला? कोणीतरी काही केलंय का? पण अर्णव तर पूर्ण वेगळ्याच दुनियेत.
माझं विमान उडतंय मिस इंदोर, असं म्हणत जोरात उड्या मारायला लागतो. इकडे राकेश आणि बाकीचे लोक अर्णवला अशी हालत होताना पाहतात. राकेश कुटिल स्मित करून म्हणतो, बघितलंत, या ईश्वरीमुळेच अर्णवची अशी अवस्था झालीये. अगं कधी असा वागत होता तो. पण अंजली लगेच त्याला हटकते. अहो काय बोलताय, अर्णव ईश्वरीच्या प्रेमात एवढा बुडाला आहे की तिच्यासाठी काहीही करतो. तेवढंच त्याचा ओव्हरफ्लो झालाय. तिचं ते बोलणं राकेशला अजिबात पचत नाही. तो चिडचिड करून तिकडून निघून जातो. अर्णव अजूनही इकडे तिकडे नाचत असतो. ब्लेझर काढून हवेत फिरवून फेकतो आणि टेबलावर उभा राहतो. लेडीज अँड जेंटलमन, आज मिस इंदोरने शोमध्ये कमाल केली. लावण्याला कानाखाली वाजवून बाहेर फेकून दिला. जोरात टाळ्या. तो जणू संपूर्ण फंक्शनच्या MC झाल्यासारखा माईक शोधायला लागतो. टाळ्या, शिट्ट्या, हसणं सग त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. ईश्वरी धावत जाऊन त्याला पकडते. सर प्लीज खाली या, पडाल. पण अर्णव अचानकच समतोल गमावतो. ईश्वरी त्याला पकडायला जाते, पण दोघांचा तोल जातो आणि दोघेही एकदम धाड करून खाली पडतात. ईश्वरी त्याच्या अंगावर पडते आणि दोघांचे चेहरे एकमेकांसमोर येतात. थोडा वेळ सग शांत. फक्त दोघांचे श्वास ऐकू येत असतात. अर्णव तिच्या चेहऱ्यावरचा केस हलवतो आणि हूच विचारतो, मिस इंदोर, तू माझ्यावर का रागावली होतीस? अचानक अशी का निघून गेलीस? ईश्वरी गोंधते. सर ते सग सोडा, मला सांगा तुम्हाला काय झालंय? अर्णव फक्त हसतो. मी खूप हॅपी आहे कारण तू आलीस, बस इतकंच. आणि तो तिला पुन्हा एकदा घट मिठी मारतो. पण ईश्वरीच्या मनात आता पुरेपूर शंका की लावण्या मदम काहीतरी औषध देऊन गेली तर नाही. ती अर्णवला सांभाळत म्हणते, चला सर आतमध्ये बसूया, मी आहे ना. पण तो ऐकायला तयारच नसतो. मिस इंदोर, मला नाचायचंय, मला जगाला सांगायचंय की तू माझी बायको आहेस. आणि पुन्हा तो नाचायला लागतो. दरम्यान दूर कोण उभं असतं माहितीये? लावण्या. तिच्या चेहऱ्यावर आता चिडचिड, अपमान, बदला सग एकत्र. ती दात चावून म्हणते, ईश्वरी, आज तू माझा अपमान केला, कानाखाली वाजवलीस. पण लक्षात ठेव, जसा तू डॉटाला माझ्यापासून दूर केलास ना, तसंच एक दिवस डॉटा स्वतः तुझा अपमान करेल, तुला घराबाहेर हाकलून लावेल. अँड इट्स माय प्रॉमिस. तिच्या डोळ्यांत सुडाचा निखारा पेटलेला. फंक्शनमधल्या लाईट्स मंद होतात. बाहेर वारा सुटतो आणि कथेला एक भारी सस्पेन्सफुल शेवट मिळतो. ईश्वरी अर्णवला धरून बाहेर घेऊन येते. सर्वजण अर्णवच्या अवस्थेकडे पाहत राहतात. मामा, अंजली, सगळेच हैराण. ईश्वरीच्या मनात भीती. सरांना नक्की काय झालंय? औषधाचा परिणाम आहे का? आणि दुसरीकडे लावण्याची प्रतिज्ञा, मी तुम्हा दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. आता पुढे काय होणार? अर्णव बरा होईल का? लावण्याचा हा नवाज पल्ले किती धोकादायक असणार आहे आणि ईश्वरी किती निभावून नेणार अर्णवला? हे सग जाणून घेण्यासाठी एपिसोडचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि सिरियल बोलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कमेंटमध्ये सांगा आजचा भाग कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि रोजच्या अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.